निहार नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडचं बॅटरचं नाव सांगा. स्वराज्य प्रतिष्ठान, अमित, अनुज आणि निहार. 3 षटकांचा सामना सर्वांसाठी. वाईड बॉल. पंचांचा इशारा येतोय अहमद नाखवा यांच्याकडून. संकेत सर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये लाईव्ह असणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. पहिल्या बॉलवरती वाईड, दुसऱ्या बॉलवरती हवेमध्ये बॉल आहे, कॅच खाली. क्षेत्ररक्षक आणि झेल घेतलाय. आपल्या सर्वांना माहिती आहे काल रात्री आपल्याला पावसामुळे सामने थांबवावे लागले. तोच हा सामना पुन्हा एकदा रिफ्रेश पद्धतीने खेळवण्यात येत आहे. आणि तसेच आज सकाळी जो काही मान्सून पूर्व आगाज केला आहे पावसाने, असं वाटतं की आपण देव आणतो ते वाजत गाजत आणतो, लग्न करतो ते वाजत गाजत करतो, पाऊस तरी कसा येणार असाच. तर वाजत गाजत आला आज सकाळी. अगदी मेघगर्जनेसह, ढगांच्या कडकडाटासह, विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह या पावसामुळे जे काही वातावरण आता मैदानामध्ये आहे आउटफील्डला, तर जास्तीत जास्त सुकवण्याचा प्रयत्न, जास्तीत जास्त ड्राय करण्याचा प्रयत्न आमच्याकडून झाला आहे. ज्या पद्धतीने मैदान आहे त्याच पद्धतीने आज ग्रँड फिनाले नाईट खेळवली जाणार आहे. त्यामुळे नो एक्सक्यूज फ्रॉम द एनी टीम. पाऊस आला तरी मैदानावर खेळ हा चालू राहणार आहे. स्वराज्य प्रतिष्ठान आणि सर्वप्रथम महाकाली समर्थ टीमचे आम्ही आभारी आहोत. त्यांनी आपल्या या कॉलला रिस्पॉन्स दिला आहे आणि प्रारंभ केला आहे, कारण सुरुवात करून देणारा फार महत्त्वाचा असतो. राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफी याबाबत आपण बोलू. जाऊया मैदानाकडे. लक्ष्मीकांत भाटे.
धन्यवाद. ओमकार नांदेश्वर लक्ष्मीकांत भाटे वर्सेस महाकाली समर्थ आडिवरे यांच्यामधला सामना. संदीप वारिक यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट मिळवल्या आणि या सामन्याला कलाटणी मिळाल्यासारखं वाटलं पहिल्या षटकामध्येच. धावसंख्या 7, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परंतु जोपर्यंत निहार मैदानावरती आहे तोपर्यंत भाटे संघाकडे अजूनही क्षमता आहे जास्तीत जास्त धावा बनवण्याची. दीपेश गोलंदाजी करतोय. धावसंख्या 9 वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. खेळण्यासाठी तयार असेल साईराज आणि निहार जो वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती खेळतोय आणि तसेच साईराज खातं खोललंय त्याने सुद्धा 9 ही धावसंख्या. तसं म्हटलं तर या 3 षटकामध्ये आपल्याला कमीत कमी 30 धावा या मैदानावरती ज्या पद्धतीने आता आउटफील्ड एकदमच मड म्हणता येणार नाहीये, परंतु थोडासा ड्राय करण्याचा प्रयत्न आमच्याकडून सुद्धा झालाय. तर राम जानकी क्रिकेट क्लबच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत. शुभस्य स्वागतम. दुसरा माईक दे रे, हा तो कालचा त्याने वापरलेला आहे. ओ झेल आणखीन एक विकेट मिळते. दीपेश यांच्या गोलंदाजीवरती आणखीन एक विकेट मिळते. आडिवरे संघाने इथे शिकंजा बांधलाय. आडिवरे संघाने कंट्रोल्ड ठेवलंय. डॅमेज कम्प्लिटली डॅमेज केलंय टीमला. ओमकार नांदेश्वर लक्ष्मीकांत भाटे चमत्कारिक कामगिरी करावी लागेल या वेळेला, कारण आपण पहिल्या सामन्यामध्ये खेळतोय आणि पहिल्या सामन्यामध्ये जसं काही आता नवीन सिच्युएशन आपल्यासाठी तयार झाली आहे या मैदानावरती. पण सर्व खेळाडूंना मी विनंती करेन, सर्व खेळाडूंना पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा देईन की तुमच्याकडून चांगलं योगदान आपल्याला मिळालंय आणि त्याचबरोबर जो रिस्पॉन्स आपण दिलाय त्या रिस्पॉन्सला आम्ही खूप खूप शतशः आभारी आहोत. महाकाली समर्थ आडिवरे कडून 2 षटकांची होते समाप्ती. दुसऱ्या षटकामधील काही बॉल शिल्लक. धावसंख्या 9. नवीन फलंदाज येतोय. लास्ट डिलिव्हरी असेल राज. नवीन फलंदाज राज येतोय. या डॅमेज कंट्रोलला आता पहिल्यांदा ती रिकव्हरी पाहिजे. ती निहार जोपर्यंत मैदानामध्ये आहे 1 षटक आहे म्हणजे 7 बॉल गेम शिल्लक राहिलाय. 7 बॉलचा 7 बॉलमध्ये आपण काय चमत्कार करू शकतो. निहार यांच्याकडे क्षमता आहे आणि राज आलाय. राजने खेचलाय. बॉल जातोय. ओ हा बॉल मात्र लॉंग ऑफ रिजन कडे गेला होता. कॅमेरामॅनला माहिती असेल काय झालंय तिथे. झेल मात्र तिथे आरामात पकडता आला असता, परंतु फिल्डर कदाचित जम्बलिंग झाला आणि बॅलन्स झाला नाहीये. थोडा अंदाजही चुकलाय त्याचा बाउंड्री लाईनचा. 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढणार. धावसंख्या 1च धाव काढली आहे दोन्ही फलंदाजांनी. निश्चितच 2 धावा गेल्या पाहिजे होत्या, परंतु बॉलवरती राहिली नजर दोन्ही फलंदाजांची. एका धावेने धावसंख्या डबल फिगरमध्ये 10 धावांवरती. आपण काल पाहिलंय की कालचा प्रशांत दादा गुरव यांच्याकडून यांच्या माध्यमातून ही पुरस्कृत झालेली ही स्पर्धा. राम जानकी क्रिकेट संघ या संघाबद्दल काय बोलावं. राम जानकीच्या सर्व खेळाडूंचं खरोखर कौतुक. ज्या पद्धतीने आपण काल पावसाचं आगमन पाहिलं, त्यानंतर स्किप करण्यात आल्या मॅचेस आणि थोडा वेळ आपण पावसाची वाटसुद्धा पाहिली. ड्राय होण्याचा प्रयत्न केला मैदान, परंतु त्यानंतर मात्र सकाळी हाहाकार केला. पण असं वाटलं होतं की ही स्पर्धा होईल की नाही, परंतु हॅट्स ऑफ टू द राम जानकी चॅम्पियन्स नाईट ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धेमध्ये राम जानकी क्रिकेट संघाचं खरोखर हॅट्स ऑफ आहे. आणि खऱ्या अर्थाने प्रशांत दादा यांच्याबद्दल बोलावं तर दरवर्षी वर्षभर जितके काही क्रिकेट टुर्नामेंट राम जानकी संघ खेळतो त्या प्रत्येक टुर्नामेंटसाठी आपल्या संघाला स्पॉन्सरशिप
म्हणून दिली जाते. प्रशांतदादा गुरव यांच्याकडून संपूर्ण आर्थिक सहकार्य, त्याचप्रमाणे मानसिक पाठबळ आणि त्याचमुळे आज आज या राम जानकीकडे जर आपण गेल्या मागच्या काही वर्षामध्ये त्यांच्या स्पर्धा पाहिल्या तर ते 15 ते 20 हजाराच्या दरम्यानच्या होत्या. कारण तेवढी आर्थिक परिस्थिती नसताना यावर्षी मात्र प्रशांतदादा गुरव यांच्या माध्यमातून ती 33,333 हां मागच्या 2-3 वर्षामध्ये प्रशांतदादा गुरव अगदी सावलीसारखे उभे राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचाही फार फार आभार. जाऊया मैदानाकडे. विकेटचं पतन झालंय परंतु नंतरचा बॉल मात्र खोदून काढलाय. नाही तिथेही काय रन काढण्याचा कोणताही इरादा नाहीये. जखडून ठेवलंय आडिवरे संघाने जखडून ठेवलंय. माझ्या उजव्या बाजूला आडिवरेचे संघ मालक बसलेत, पार्थ समीर आडिवरेकर. आता मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती खुशी दिसते. धन्यवाद ओमकार नांदेश्वर, लक्ष्मीकांत भाटे, तुमच्या स्पोर्ट्समन स्पिरिटला खूप खूप आभार. खरोखरच ज्या कौतुकाच्या पात्र हा संघ, कारण आमच्या विनंतीला मान देऊन सर्वप्रथम आधी वेळेमध्ये आला आहात आणि हा सामना खेळला आहात. नेव्हरदलेस क्रिकेटमध्ये हार आणि जीत ही नंतरची गोष्ट असते, परंतु अनंत अडचणींवर मात करून जेव्हा कधी आपण उभे राहतो ना तेव्हा एक नवीन इतिहास रचला जातो. आणि म्हणूनच राम जानकीने हा इतिहास रचलाय की काल किंवा दुपारपर्यंत जर कोणी या मैदानाला पाहिलं असतं सकाळपर्यंत तर या टुर्नामेंट होतील की नाही असं वाटलं होतं. परंतु काय कमबॅक केलाय सर्व हे जे महेश दळवी यांच्या लीडरशिप खाली. खरं तर शर्विन भाटकर आहे, संकेत हळदवणेकर आहेत, नागेश दळवी आहेत, सुनील मुडे असतील, प्रवीण शिवगण असतील, मंदार शिवगण असतील, मैया चव्हाण असेल, आदित्य फडके, वैभव फडके, सुजन भोसले आणि इतर सर्व सहकारी. या सर्वांचं कौतुक. प्रशांतदादा गुरव यांचा वरदहस्त लाभलाय या स्पर्धेला. इन बिटवीन निहार यांच्याकडून सुरुवातीला येतोय हिम्मत ना हार, बस चलता रे जिंदगी तुझे रास्ता दिखा रही. या बॉलला रस्ता दाखवलाय आउट ऑफ द पार्कचा, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. या षटकाराने थोडीशी धावाला गती मिळताना 17 वरती पोहोचवली आहे. अजून एक आला तर कॉम्पिटिटिव्ह टोटल बनू शकेल. गोलंदाज पुन्हा एकदा प्रहार केलाय. बॉल जाणार का येस, पण त्या ठिकाणी काय झालंय, पंचांचा इशारा. येस, माडाच्या बनामध्ये गेलाय षटकारासाठी. परत एक षटकार आलाय. निहार वन मॅन आर्मी सारखा फलंदाजी करताना. अशी धावसंख्या झाली है. निहार, मैं उस पुराने जमाने का सिक्का हूँ, मुझे फेक मत देना, शायद बुरे वक्त में मैं ही चला जाऊं. और सेम सिच्युएशन मध्ये निहार स्वतःच्या संघाला हे सांगत असेल की आपण लेजंड झालोय, ज्येष्ठ झालोय, परंतु तरीही बाजारात शेंगदाणे किती आले तरी बदामाची किंमत कमी होत नाही ना. त्या पद्धतीने काही खेळाडूंची किंमत कधी कमी होत नाही. निहारच्या बॅटमधून दुसरा षटकार. धावसंख्या 23. प्रहार चढवलाय केदार पांचाळ वरती. कालही केदार पांचाळने अतिशय स्वैर मारा केला होता. आजही केदारने खाल्ले 2 षटकार. नेक्स्ट डिलिव्हरी. पुन्हा एकदा यावेळेला आडवा पट्टा खेळला, स्वीप शॉट मारलाय जाडू. अर्थात ड्रायव्हिंग लेंथ वरती नव्हता हा बॉल, त्यामुळे एकच धाव. यावेळेला जो फटका अपेक्षित होता तो फटका अपेक्षित झाला नाही, परंतु एक धाव मात्र रोखू शकले नाहीत. दुसऱ्या धावेला कोणताही इरादा दोन्ही फलंदाजाचा जरी असला तरी चान्सच नव्हता. षटक संपतंय. 3 षटकांची समाप्ती. 24 अशी धावसंख्या. 25 धावांचं टार्गेट ठेवलंय. 25 टू विन. 24 धावा बनवल्या त्या ओमकार नांदेश्वर, लक्ष्मीकांत भाटेने. कदाचित जर थोडा अजून वेळ मिळाला असता निहारला, जास्तीत जास्त बॉल त्याने जर फेस केले असते तर मग हा स्कोर 35 पर्यंत जाऊ शकला असता. पण व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग बाय निहार.
वर्षामध्ये राम जानकीला ज्या पद्धतीने सहकार्य झालंय त्यांच्या माध्यमातून आमच्या या संपूर्ण टुर्नामेंटला खऱ्या अर्थाने 4 चांद लावलेत. कारण पैशाचं सोंग कधी आणता येणार नाहीये, बाकी सर्व सोंग आणता येतात आणि त्यामुळे आर्थिक सहकार्य आणि म्हणूनच जे ट्विन्स आपल्याला दिसत आहेत विवान आणि विहान, अप्रतिम दोघेही खूपसूरत चेहरे आपण पाहतोय आणि यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ते पाहत असाल, स्क्रीनवरती आपल्या झळकत असतात. प्रशांत दादा गुरव यांच्याकडून याही स्पर्धेला पुरस्कृत केलं गेलंय 33,333 आणि यामध्ये अनेक अडचणी आल्यात आणि अनेक अडचणींवरती मात करत या लाल मातीने आपल्याला संघर्ष शिकवलेला आहे. कोकणच्या लाल मातीने नेहमीच आपल्याला संघर्ष शिकवलेला आहे. असं म्हणतात की संपूर्ण देशातील शेतकरी असू देत किंवा मग व्यापारी असू देत, हे थोड्या थोड्या छोट्या छोट्या कारणांसाठी सरकारकडे आंदोलन करत असतात, आत्महत्या करत असतात. कोकणातील एकही व्यक्तिमत्व, शेतकरी असू देत मच्छीमार असू देत, रडगाणं कधी करत नाही. कारण रडगाणं करणाऱ्याला काही मिळत नाही. स्वतःच्या हिमतीवर हा उभा असलेला कोकणचा माणूस संघर्षमय प्रेरणेने आपला नवीन इतिहास घडवत असतो. इथला शेतकरी कधी आत्महत्या करत नाही, इथला मच्छीमार कधी आत्महत्या करत नाही आणि हेच आहे द्योतक आपल्या या संघर्षाचं. म्हणूनच आजही हा सामना परत प्रारंभ होतोय. निहार 25 धावांचा टार्गेट. सुमित पहिलाच बॉल पॉईंटच्या दिशेने 2 धावांसाठी. त्या ठिकाणी कदाचित क्षेत्ररक्षक चुकीच्या बाजूने होता. जर आपण बेसिकली पाहिलं तर पॉइंट अगदी पॉइंटला पकडून क्षेत्ररक्षक असतात आणि नाहीतर मग हा झेल होऊ शकला असता किंवा 2 धावा अडवता येऊ शकल्या असतात. थोडासा शॉटला ठेवलेला क्षेत्ररक्षक, आता मात्र त्याच्यावरती काम केलं गेलंय निहार यांच्याकडून. सुमित बावकर, एक मोठं नाव सुमित बावकर. इथून मात्र बॉल ट्रॅव्हल होईल आणि आज मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल आउटफील्ड थोडीशी वेट आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. गिली आउटफील्ड हिंदीमध्ये, ओली आउटफील्ड मराठीमध्ये, वेट आउटफील्ड. त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होईल तो क्षेत्ररक्षकांना. परंतु प्रॉब्लेमला परंतु आपल्या हौसल्यांना कधी सांगू नका की प्रॉब्लेम केवढे मोठे आहेत, पण प्रॉब्लेमला सांगा की आपला संघर्ष किती मोठा आहे. त्यामुळे प्रॉब्लेमला साइड आउट करा, संघर्ष करा. आज कसोटी आहे, आज खऱ्या अर्थाने चॅम्पियन आपल्याला मिळणार आहे, जो या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो मार्ग दाखवून आणि संघासाठी कार्य करतो ना, तो खरा खेळाडू असतो. आणि आज ही खिलाडूवृत्ती, आज ही स्पोर्ट्समनशिप आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद राम जानकी चॅम्पियन्स नाईट ओव्हरऑल क्रिकेट एडिशन. खरोखरच धन्यवाद आहेत रसिकांसाठी, क्रीडा रसिकांसाठी. एक मोठी पर्वणी आपण घेऊन आला आहात, कारण प्रशांत दादा गुरव यांच्या माध्यमातून. फडका घ्या, फडका कपडा घ्या आतमध्ये. धन्यवाद. धावसंख्या झाली आहे या ठिकाणी, मात्र आता धावसंख्या झाली आहे. सुरुवात सावध केली आहे, परंतु आक्रमक नाही, परंतु सक्षमतेने केली आहे. 3 धावा. आणि आता येतोय स्ट्राईकला आकाश जाधव, मोठं नाव, वंडर बॉय, आडिवरे गावचा वंडर बॉय. खेळण्यासाठी तयार. आखूट टप्प्याचा बॉल आहे, लेगस्टिकच्या बाहेरून वरून जातोय. अर्थात अंपायर ऑफिशियल्स वंडीची खूण करतायत. अहमद नाखवा सर या ठिकाणी मात्र अंपायरिंग करत असताना दिसतात आपल्याला. नॉनला लेग पंच म्हणून काम पाहत आहेत संकेत हळदवणेकर. यावेळेला मात्र 1 धाव, एका धावेने 4 ही धावसंख्या. कीपरकडून फंबलिंग. निहार वन मॅन आर्मी सारखा हा झुंजणारा खेळाडू झुंजतोय आपल्या संघासाठी. यावेळेला ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न मिनी हेलिकॉप्टरने खोदून काढलाय. 1 धाव रोखू शकत नाही आहेत. स्क्वेअर लेग रिजन मधून क्षेत्ररक्षक येतोय. 1 धावेने धावसंख्या वाढवतोय. धावसंख्या होते 5. 25चं टार्गेट आहे. ग्रीन स्टार पावर्स आणि मोमीन गावकडी यांच्यामध्ये होणारा सामना. नाणेफेकीसाठी यायचंय दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. मोमीन गावखडी आणि ग्रीन स्टार पावर्स यांच्यामध्ये नेक्स्ट मुकाबला होईल.
पुढचा सामना जो होणार आहे तो ग्रीन स्टार पावस आणि मोमीन गावकडी यांच्यामध्ये आणखीन एक मोठा सामना आपल्यासमोर येत आहे. इन बिटवीन जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा निहार ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी तयार. हा थोडा क्रॉस बॅटने खेळलेला शॉट एक धावेसाठी. डिक्लेरेशन झोनमध्ये जाताना एका धावेवरती समाधान. एका धावेने धावसंख्या वाढणार हळूहळू. मात्र आपली धावगती वाढवताना दिसतोय तो संघ आडिवरेचा. महाकाली समर्थ आडिवरे. आक्रमक सुरुवात संदीप वारिकने करून दिली होती गोलंदाजीच्या माध्यमातून. तिघांच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. दांड्या गोल काठ्या काढल्या होत्या. काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्या 6. नेक्स्ट डिलिव्हरी पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. फुल्लर लेंथ परंतु वाईड ऑफ स्टंपला. यॉर्क पद्धतीचा एक धाव मात्र रोखू शकले नाही. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 7. एक बिनबाद 7 फॉर नो लॉस. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी. 12 बॉलमध्ये धावा पाहिजेत 18. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांचं राम जानकी चॅम्पियन्स नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये. राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफी. मोमीन कर्णधार आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी, कारण मॅच संपायला 2 ओव्हर आहेत. त्याच्या अगोदर आपण नाणेफेक करून घ्या. मोमीन कर्णधार या ठिकाणी पावस ग्रीन स्टार पावस ग्रामीण गटामधून उपस्थित. वाडीची मॅच आहे. मोमीन गावखडी वर्सेस पावस झैन 11 बरोबर. पावस संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. मोमीन आपण यायचंय. कॅप्टन या प्लीज. ग्रामीण गटातून सेकंड राऊंडचा हा मुकाबला असणार आहे. जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज जो येतोय राईट आर्म राऊंड विकेट अनुज नेवरेकर. यावेळेला मात्र अनुज वरती चालवला. हल्ला बॉल केलाय आउट ऑफ द पार्क. स्मिथ बावकर अर्थात सुमित बावकर यांच्याकडून ब्रँडेड शॉट पाहायला मिळतोय षटकारासाठी. स्पोर्ट्स पावास याचे ओनर सर्वेसर्वा. खऱ्या अर्थाने व्यावसायिक रूपामध्ये सुद्धा स्पोर्ट्सच्या व्यवसायामध्ये उतरताना, परंतु फलंदाजीच्या माध्यमातून सुमित बावकर आपला दमखम दाखवताना. फुल टॉस आहे या ठिकाणी. झेल होणार का? फिल्डर पोहोचत नाहीये, बॉलकडे पोहोचत नाहीये. अपील केलं जात. यावेळेला मात्र रनआउटची संधी होती. ओहो भरपूर तू मैं. आकाश जाधव आणि सुमित बावकर यांच्यामध्ये भरपूर मिसअंडरस्टँडिंग. तू धावणार, मी धावणार, नको थांब, मी आलो. ओहो नंतर मात्र ओव्हरथ्रो होतोय. इथे निहार कडून मुक्ताफळ वाहिली जात आहेत गोलंदाजासाठी. अनुज नेवरेकर ज्यांनी हे आता ओव्हरथ्रो झालाय तो मात्र कॅच करणे गरजेचा होता. एक धाव मात्र मिळाली आहे. एका धावेने धावसंख्या वाढणार. धावसंख्या 14. अजूनही 11ची आवश्यकता. 10 बॉल 11 धावांची आवश्यकता. आकाश जाधव सिक्सर किंग. काल आपण याच बॅटरच्या माध्यमातून 3 षटकार पाहिलेत. आकाश जाधव तोच खेळण्यासाठी तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा. फुल टॉस डिलिव्हरी होती, परंतु त्याला मात्र दिशा दिली एका धावेसाठी. मिड विकेट रिजनमध्ये, डीप मिड विकेट रिजनमधून क्षेत्ररक्षक येतोय. बॉल टप्पा पडल्यानंतर आउटफील्डमध्ये आता मात्र बाउन्स होत नाहीये.
हा एक फायदा फिल्डिंग टीमसाठी पण असेल, परंतु दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर बाउन्स जेव्हा होत नाही तेव्हा थोडासा वेट आउटफील्ड आहे, ओली आउटफील्ड आहे, त्यामुळे थबकला सुद्धा जातो, तिथल्या तिथे राहू शकतो. या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीला मात करून तुम्हाला आपला गेम दाखवावा लागेल. पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधात जो पोहतो ना त्याला पट्टीचा पोहणारा असं म्हटलं जातं. ओ हा मात्र फिंगर रोल्ड करण्याचा प्रयत्न, यावेळेला बॉल चुकलाय गोलंदाजांकडून. नो बॉलचा इशारा, 2 धावाने वाढणार आहे. 1D प्लस नो बॉल आणि येईल फ्री हिट, येईल फ्री हिट. 2 धावांनी धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या 17. आता मात्र विनिंग पोझिशनकडे येताना दिसतोय आडिवरे. इथे येईल फ्री हिट. 8 धावा, 8 धावांची अजूनही आवश्यकता विजयासाठी. फ्री हिट येतोय अनुज नेवरेकर टू द सुमित. ओ गुड लाईन स्पॉट. यावेळेला मात्र मागे ठेवला होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, डॉट डिलिव्हरी येते. धावसंख्या काही मिळत नाहीये, 17 अशी धावसंख्या. अजूनही गेम ऑन आहे, कारण जर विकेट मिळवली, 1-2 डॉट आल्या तर 6 बॉल 8 येऊ शकते मॅच. अजूनही 8 धावांची आवश्यकता. नेक्स्ट डिलिव्हरी परत एकदा, हा आखूड टप्प्याचा बॉल आणि त्याला मात्र पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय अँड हँडसम बॉल, सीमारेखा पार, षटकार. मात्र फक्त औपचारिकता, 2ची आवश्यकता. इन बिटवीन ही एक धाव येईल का? ओ या सगळ्या गोष्टी आज पाहायला मिळणार आहेत, या सगळ्या गोष्टी आज पाहायला मिळणार आहेत. एक धाव मिळाली आहे आणि या ठिकाणी होते इक्वल दोन्ही संघाची 24. एका धावेची आवश्यकता, औपचारिकता बाकी. या ठिकाणी मात्र ओमकार नांदेश्वर, लक्ष्मीकांत भाटे सलामीला जे संदीप वारिकने पहिल्या षटकामध्ये जो कंबरड मोडून ठेवलं ना, तिथून तो रेड की हड्डी ज्यावेळेला मोडली गेली, 3 फलंदाजांना बाद केलं गेलं, तिथून उभारी करू शकला नाही. शेवटच्या क्षणाला मात्र शेवटची जी तळफळ तळमळ दिसली ती निहारच्या माध्यमातून दिसली. अर्थात निहारने 2 षटकाराने आपली धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यासाठी खूप वेळ गेला होता. निहारला खऱ्या अर्थाने सलामीपासून जर फलंदाजी मिळाली असती तर मात्र ही धावसंख्या 25च्या क्रॉस 35 पर्यंत जाऊ शकली असती. इन बिटवीन हा येतोय विनिंग रन आणि या रन सहित कॉंग्रॅच्युलेशन्स टू द आडिवरे महाकाली समर्थ टीम विजयी होते. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन.